नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मेहर रिट्रीटचा आमचा ब्लॉग. तर मी आणि माझ्या फ्रेंडबरोबर आम्ही वन डे पिकनिक ट्रिप केली, त्याचा हा ब्लॉग आहे. तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला पाहूया त्याचा व्हिडिओ. खूप दिवसापासून आमच्या लेडीजचा प्लॅन चालला होता की वन डे ट्रिपसाठी आपण कुठे तर जाऊयात. तर असा विचार करत करत एके दिवशी आम्ही अचानकच 2च दिवसात ठरवलं आणि आम्ही निघालो मेहर रिट्रीटला, जे माझ्या घरापासून म्हणजेच पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावरच आहे. तर आम्ही अशा एक 15 लेडीज होतो, जे आम्ही सगळ्या मिळून आम्ही मेहर रिट्रीटला गेलो. तर आम्ही टेम्पो ट्रॅव्हल त्यासाठी बुक केलेला होता. तर एकदम राईट टाईमवर तो 8 वाजता शार्प 8 वाजता आला. तर माझ्याच एका फ्रेंडचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे, तर तिनेच ट्रॅव्हलिंगचं अरेंजमेंट केलेली होती. तर ओंकार ट्रॅव्हल्स असं नाव आहे. तर तुम्हाला कधी जर इन्क्वायरी करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा आम्ही सगळ्या लेडीज तयार झालेलो होतो. अजून 2-3 बाकी होत्या, तर तोपर्यंत आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही सगळे शार्प 8:30 वाजता इथून निघालो. तर इथे आम्हाला रील बनवायची होती म्हणून आम्ही असा उभा कॅमेरा धरून आम्ही इथे व्हिडिओ शूट केलेलं होतं. तर व्हिडिओ शूट करताना आम्हाला ड्रायव्हरने हेल्प केली, त्यांनीच बनवून दिला आणि मग आम्ही सगळेजण आतमध्ये बसलो. ड्रायव्हर इतके चांगले होते, आम्हाला खूप व्यवस्थित आणि छान त्यांनी मेहर रिट्रीटपर्यंत घेऊन गेले आणि वापसही सुखरूप आणले. तर मग काय, सगळ्या लेडीज जमा असल्यानंतर अजून काय करणार आपण. मस्त म्युझिक चालू होतं आणि डान्स चालू होती, मस्ती होती, धमाल होती. असं खूप मस्त असं एन्जॉय करत आम्ही मेहर रिट्रीटपर्यंत आपण सगळ्याच लेडीज खूप बिझी असतो, पण त्यातून आपण वेळ काढून कुठेतरी जाणं गरजेचं असतं. तर असं आम्ही सगळेजण उतरल्यानंतर स्टार्टिंगला आम्ही 15 जणीचं पॅकेजमध्येच आम्ही बुकिंग केलं, त्यामुळे आम्हाला 10% डिस्काउंट भेटला. तर आत्ताच्या रेटप्रमाणे जर तुम्ही बुकिंग केलं तर 800 पडतं. त्यानंतर इथे काय काय आहे, तर इथे तुम्हाला ट्रॅक्टरची राईड भेटते. तर आम्ही आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे एकाच राईडमध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी फिरवलं, त्यामुळं बाहेरचे दुसरे कोणी 1-2 जण होते, पूर्ण ट्रॅक्टरमध्ये आम्हीच बसलेलो होतो आणि खूप धमाल आणि मस्तीमध्ये आमचं चाललेलं होतं. त्यानंतर इथे असे सायकलिंग आहे, बोटिंग आहे. तर आम्ही टर्न बाय ह्या बोटिंगमध्ये तुम्ही स्वतः पॅडल मारून फिरायचं आहे. तर हा एक खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यानंतर बैलगाडी आहे, बैलगाडीमध्ये बसून आम्ही मस्त एन्जॉय केलं. तर 5 ते 6 जणांना बैलगाडी राईड देतात. त्यानंतर असंच पुढे गेल्यानंतर तिथे एक घर आहे जे वाड्या टाईप आहे. तर तिथं आम्ही असे मस्त फोटोशूट केले. तर तिथे एक जातं होतं, त्या जात्यावर आम्ही असे मस्त सगळ्यांनी फोटोशूट घेतले. खूप काही काही तिथं आहे, तिथं जाऊन मस्त एन्जॉय होतं. सकाळी तुम्हाला गेल्या गेल्या अगोदर तुम्हाला नाश्ता आहे. तर नाश्त्यामध्ये इथं आम्हाला काय होतं, मिसळपाव होती. मोस्टली त्यांची मिसळपावच असते, दुसरं ऑप्शन शिरा पोहे वगैरे आहे. आणि त्यानंतर लंचच्या टायमिंगमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळीमध्ये लंच दिलं जातं आणि इव्हिनिंगमध्ये हुरडा पार्टी असते. त्यानंतर तुम्हाला चहा आणि भेळ पण इथे दिली जाते. तर असं हा पूर्ण मेहर रिट्रीटचं पॅकेज आहे आणि खूप मोठा एरिया आहे. त्यामध्ये पूर्ण 1 दिवस तुमचा पूर्ण खूप छान असा टाईम स्पेंड होतो. त्यानंतर इथे वॉटर पार्कसारखं आहे, तुम्हाला स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूलमध्ये मस्त आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर रेन डान्स आहे, रेन डान्समध्ये पण खूप आम्ही डान्स केला. इथे तुम्हाला काही काही असे स्पॉट दिलेले आहेत जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. हा रेनबोचा मेहर रिट्रीटचा एक स्पॉट आहे. ही अशी सायकलिंग आहे आणि त्याबरोबर तुम्हाला दिवसभर अनलिमिटेड उसाचा रस पिऊ शकता. अशा ह्या सगळ्या बाज टाकलेल्या आहेत, तिथे तुम्ही रेस्ट करू शकता. खूप असं छान आहे मेहर रिट्रीट. तर मी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्हालाही मेहर रिट्रीटला जायचं असेल तर तुम्ही नक्की प्लॅन करा. खूप छान स्पॉट आहे
आणि हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.